ऐक ना बायको, तब्येतीची काळजी घेत जा हा, आणि वेळेवर गोळ्या घेत जा. या काळात जरा हालचाल कमीच करत जा. आणि हो, डॉक्टरांनी जसं सांगितलंय ना, सगळ्या गोष्टी तशाच वेळेवर करत जा. माझ्या जेवणाचं अजिबात टेन्शन घेऊ नको. मला एकदम भारी जेवण भेटतं इकडे. ओके चल, मी ठेवतो, तुला करतो नंतर. बाय. कोण बायको का? हो. आजारी आहेत का? नाही, आजारी नाहीये. ऍक्च्युली तिचा 8वा महिना चालू आहे, तर ती डिलिव्हरीसाठी घरी गेली. अच्छा, येत आहे ना शॉपला? हो, चला. मला तर वाटलं की अविनाश सर तुमच्या मागे लागले, पण त्यांचं तर लग्न झालंय ना, आणि हा विनय मध्येच कुठून आला? अरे माझं जे मागचं आयुष्य आहे ना, ते इतकं विस्कटलेलं आहे की कधी काय होईल काही कळतच नव्हतं. रुपाली, हे घे तुझं लास्ट महिन्याचं बिल. 4,000 येतो हे, तुमचे 3,600 झालेत. 400 नाही येतो माझ्याकडे सुट्टे. सुट्टे कशाला करताय? मी ते वरचे पैसे मागितलेत का? मागितले नाही म्हणजे मला कळलं नाही. म्हणजे लग्नाआधी मी जिथे जेवायचो ना, तिथलं जेवण मला कधी आवडलंच नाही. मग त्यामुळे मला माझं आवडीचं जेवण जेवण्यासाठी बाहेर 1,000-1,500 एक्स्ट्रा जायचे. पण जेव्हापासून तुझ्याकडे मेस लावले, बाहेर खर्च करायची गरजच नाही पडली. त्यामुळं ते वरचे पैसे माझ्याकडून टीप आहे तुला. थँक्यू. तुझी काही हरकत नसेल तर एक विचारू का? हा विचारा की. तो विकास तुझा भाऊ आहे का? नाही, पण तुम्हाला असं का वाटलं? नाही म्हणजे तो एकटाच असतो ना इथं, म्हणजे दुसरं कोणी दिसत नाही, म्हणून मला असं वाटलं की तो तुझा भाऊ आहे आणि तुम्ही दोघं एकत्र मेस चालवताय. नाही, तो वाईडी झालाय आणि घरून काही त्याला पैसे येत नाहीत, तर मग तो इथे जेवण करतो आणि मला मदतही करतो, बस एवढंच. म्हणजे तू इथे एकटीच राहते का? हो, मी इथे एकटीच राहते. ओके, ठीक आहे, चला मग येतो मी.